नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. ॲक्च्युली थोडासा थ्रोटल इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्यामुळेच बरेच दिवस रेस्टवरतीच होतो आणि देवाच्या कृपेने लवकर बरा पण झालोय. आणि इथून पुढं आपले असे लेक्चर्स कंटिन्यूच राहतील आणि थोडं जास्त एनर्जेटिक वेमध्ये राहतील आणि आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे. कारण आपलं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे हे आपला जी कंबाईन एक्झाम येते ती आपलं टार्गेट आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे फार कमी दिवस राहिलेत आणि त्या दृष्टीने आपण जर जोरदार अभ्यास केला, एकदम फोकस आणि एका डायरेक्शनमध्ये अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या सगळ्यांना परत एकदा चांगले मार्क पडतीलच. तर आज आपण जे काही राहिलेले टॉपिक होते ते पहिल्यांदा थोडे 1-2 दिवसांमध्ये कव्हर करू. जसं की आज आपण मेचा सेकंड वीक कंप्लीट करणार आहे. थर्ड आणि फोर्थ वीक सुद्धा या 2 दिवसांमध्ये आपण कव्हर करू आणि परत एकदम नव्याने फ्रेश सुरुवात करूयात. ओके, तर आज आपण मेचा सेकंड वीक करतोय. तर सगळ्या ज्या महत्वाच्या घडामोडी होत्या त्या आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण महत्वाच्या दिवसांपासून सुरुवात करू. तर 8 मे हा वर्ल्ड रेड क्रॉस अँड रेड क्रिसंट डे म्हणून सेलिब्रेट करण्यात आला. क्रिसंट म्हणजे ज्यांना कुणाला मिनिंग माहिती नाहीये त्यांनी लिहून घ्या, चंद्रकोर म्हणतात क्रिसंट म्हणजे. ओके, तर हा जो 8 मेचा दिवस आहे हा हेनरी डुनांट यांच्या वाढदिवसा दिवशी हा वर्ल्ड रेड क्रॉस अँड रेड क्रिसंट डे म्हणून सेलिब्रेट करतात. तर हेनरी डुनांट जे होते हे या वर्ल्ड किंवा रेड क्रॉस ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे फाउंडर मेंबर आहेत ते. आणि हे हेनरी डुनांट यांना शांततेसाठी सगळ्यात पहिल्यांदा नोबेल देण्यात आला होता. ओके, म्हणजे शांततेचा जो सगळ्यात पहिला नोबेल पुरस्कार होता हा या हेनरी डुनांट यांना भेटलेला आहे. तर याच्यातून 2 प्रकारचे प्रश्न बनू शकतात एक्झाममध्ये. एक नोबेलशी संबंधित विचारू शकतात की सगळ्यात पहिल्यांदा शांततेसाठी नोबेल कुणाला देण्यात आला होता, आणि दुसरा म्हणजे रेड क्रॉस ऑर्गनायझेशनचे फाउंडर मेंबर कोण. ओके, तर हे दोन्ही प्रश्न या न्यूजमध्ये कव्हर होतात. हेनरी डुनांट हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो डे आहे हा पहिल्यांदा 8 मे 1948ला सुरू करण्यात आला. 8 मे 1948ला हा रेड क्रॉस डे म्हणून सेलिब्रेट करण्यात आला होता आणि नंतर 1984 मध्ये त्याचं नाव बदलून वर्ल्ड रेड क्रॉस अँड रेड क्रिसंट डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. ओके, तर ही सगळी महत्वाची इन्फॉर्मेशन होती. 10 मे बघू आपण. 10 मे हा वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. म्हणजे जे पक्षी मायग्रेशन करतात त्यांचा हा दिवस आहे वर्ल्ड मायग्रेटरी डे. आणि हा सेलिब्रेट कोण करतो दरवर्षी, तर UNEP याला दरवर्षी सेलिब्रेट करतो. UNEPचा सुद्धा लॉंग फॉर्म एक्झाममध्ये विचारू शकतात, त्याचं हेडक्वार्टर कुठे हे पण विचारू शकतात. तर UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्याचं की हेडक्वार्टर आहे नैरोबीमध्ये. तर आजच्या या लेक्चरमधून तुम्हाला पहिला प्रश्न आहे की नैरोबी हे जे ठिकाण आहे हे कुठल्या देशामध्ये येतं किंवा UNEPचं हेडक्वार्टर कोणत्या देशामध्ये आहे. ओके, तर हा प्रश्न महत्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. आणि यावर्षीची जी या वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डेची थीम काय होती, तर देअर फ्युचर इज आवर फ्युचर. ओके, ही थीम होती. ही थीम पण तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारू पण शकतात. 12 मे हा इंटरनॅशनल नर्स डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो आणि याची थीम यावर्षी काय होती, तर नर्सिंग अ व्हॉइस टू लीड. ओके, आता आपण या सेकंड वीकमध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्यात ह्या सगळ्या बघूयात. सगळ्यात महत्वाची म्हणजे INS करवार आणि INS काकिनाडा ह्या ज्या 2 आपल्या जहाजं होते किंवा इंडियन नेव्हीचे जे शिप होते तर हे डिकमिशन करण्यात आलेत नुकतेच. डिकमिशन म्हणजे काय, ते रिटायर करण्यात आले असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी भरपूर वर्ष सेवा केली. 1986च्या आसपास त्यांना आपल्या नेव्हीमध्ये, इंडियन नेव्हीमध्ये कमिशन करण्यात आलं होतं. म्हणजे ते सेवेमध्ये रुजू झाल्या होत्या आणि आता त्यांची रिटायरमेंट झाली किंवा डिकमिशन करण्यात आल्यात. ओके, तर कुठल्या 2 त्या जहाज आहेत किंवा कुठल्या 2 शिप आहेत त्या, तर INS करवार आणि INS काकिनाडा. ओके, त्याच्यानंतर एक रिपोर्ट आलाय आणि त्याच्यानुसार भारताचं एक रँकिंग ठरलंय आणि भारत त्याच्यामध्ये टॉप आहे. तर हे रँकिंग कशाचं आहे, तर जगामध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये किंवा दुचाकी म्हणजे 2 व्हीलरच्या मार्केटमध्ये इंडिया आता टॉपवरती आहे. 2016ची जर आकडेवारी बघितली तर भारतात एकूण 17.7 मिलियन 2 व्हीलर्स विकल्या गेल्या होत्या. चायनाला आपण पाठीमागे सोडले. चायना 2015 पर्यंत टॉपवरती होता. चायनामध्ये एकूण 16.8 मिलियन एवढ्या व्हेकल विकल्यात. म्हणजे 2 व्हीलर्स बद्दलच बोलतोय मी. 4 व्हीलरमध्ये ऑब्व्हियस आहे की चायना इंडियापेक्षा पुढे आहे. आणि थर्ड नंबरला कोण आहे, तर भारत पहिल्यांदा आहे, त्यानंतर चायना आणि थर्ड नंबरला इंडोनेशिया आहे. तर इंडोनेशियामध्ये
एक जवळपास 6.8 मिलियन टू व्हीलर्स विकल्या गेल्या या 2016च्या आर्थिक वर्षामध्ये. ओके, त्यामुळे जगात भारत हा सध्या दुचाकीसाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ सुद्धा बनलाय. ओके, आणि याला रिझन पण भरपूर आहेत. आणि चायनात 2 नंबरला आलं, याचं पण रिझन आहे कारण चायनामध्ये सध्या 4 व्हीलर्सची डिमांड जास्त आहे. ओके, तर तिथं 4 व्हीलर विक्रीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे ते आता 2 व्हीलरवरती कमी फोकस करतायत. नेक्स्ट न्यूज बघू आपण. विमेन ड्रग डी ॲडिक्शन सेंटर ओपन झाले आपल्या देशामध्ये. आणि हे गव्हर्नमेंटनी पहिल्यांदाच असं काहीतरी विमेन ड्रग डी ॲडिक्शन सेंटर उघडले. आणि ते कुठं उघडले एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने उघडले, ते म्हणजे पंजाबमध्ये. पंजाबमध्ये सुद्धा अमृतसरमध्ये ते इनॉग्रेट करण्यात आलं. ओके, म्हणजे ज्या महिला या ड्रग ॲडिक्टेड आहेत त्यांना आपण रिहॅबिट करायची गरज आहे, तर रिहॅबिट सेंटर म्हणून याचं इनॉग्रेशन करण्यात आलं अमृतसरमध्ये. ओके, तर हे महत्वाची न्यूज आहे, महत्वाची आहे, कारण हे विमेन जे आता ड्रग ॲडिक्टेड प्रमाण आहे, महिलांचं जे ड्रग ॲडिक्टेड व्हायचं प्रमाण आहे हे आपल्या देशामध्ये वाढत चाललंय. आणि त्याच्यामध्ये पंजाब टॉपवरती आहे. म्हणजे पंजाबमधलं जे युथ आहे हे जास्त करून ड्रग ॲडिक्टेड झालेलं आहे. ह्याच्यापासूनच त्यांची मुक्तता करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा प्रोग्राम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलाय. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. तुम्हाला माहिती असेल ब्राझील जे नुकतंच झिका व्हायरसच्या जकाट्यामध्ये आलं होतं. झिका व्हायरस त्याच्यामध्ये पूर्ण पसरला होता. एकदम इमर्जन्सी तिथं हेल्थ इमर्जन्सी तयार झाली होती. आणि ही जी इमर्जन्सी होती ही जवळपास 18 महिने चालली. आणि 18 महिन्यानंतर शेवटी आता ब्राझीलमधून ही इमर्जन्सी संपवण्यात आली आहे. ओके, म्हणजे जी पब्लिक हेल्थ इमर्जन्सी होती ब्राझीलमधली झिका व्हायरसमुळं ही संपवण्यात सुद्धा आली आहे. झिका व्हायरस आपण आपल्या व्हायरसच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलंय, तुम्ही तिथून ते बघू शकता. झिका व्हायरसचे जे फीचर्स आहेत किंवा जे आपल्या एक्झाममध्ये विचारू शकतात त्याच्याशी रिलेटेड पॉईंट ते सगळे तिथे कव्हर केले आहेत. ओके, तुम्हाला हा रेड रिजन आपल्या जगामधला दिसत असेल, ब्राझीलचाच पूर्ण रिजन आहे हा, जो की एकदम बॅडली इफेक्टेड झालता या झिका व्हायरसमुळं. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण आता. आपण फर्स्ट वीकमध्ये बघितलं की जानेवारी ते डिसेंबर हे आर्थिक वर्ष मध्य प्रदेशने डिक्लेअर केलंय. ओके, आणि मध्य प्रदेश तशा प्रकारचं पहिलं राज्य बनलं. त्याच्याला आता मध्य प्रदेशलाच झारखंडनी फॉलो केलंय. आणि झारखंडनी जानेवारी ते डिसेंबर हे जे एक वर्षाचा स्पॅन आहे हा आता फायनान्शियल इयर केलाय. ओके, म्हणजे आधी मार्च ते एप्रिल हा जो फायनान्शियल इयर होता याला चेंज करून आता जानेवारी ते डिसेंबर करण्यात आलंय. ओके, आणि जानेवारी ते डिसेंबर कुठल्या राज्याने केलंय दुसऱ्यांदा, किंवा कुठलं राज्य दुसऱ्या नंबरला आहे, तर ते म्हणजे झारखंड. याच्या आधी मध्य प्रदेशनं केलं होतं. ओके, आणि झारखंडनी 2017चं जे बजेट आहे त्यांचं हे जानेवारीमध्येच प्रेझेंट केलं होतं. आणि सगळ्यात आधी प्रेझेंट करण्यामध्ये सुद्धा झारखंडचाच नंबर होता. ओके, म्हणजे त्यांनी बजेट सुद्धा यावर्षी 2017चं जे फायनान्शियल बजेट आहे हे सुद्धा जानेवारीमध्येच प्रेझेंट केलं होतं. आणि आता 2018 पासून त्यांचं जे फायनान्शियल इयर काउंट होईल हे जानेवारी टू डिसेंबर काउंट होणार आहे. ओके, आणि झारखंडबद्दल थोडेसे पॉईंट हे पण लक्षात ठेवा की झारखंड आपल्या देशामध्ये कुठे आहे, त्याच्या आजूबाजूला कुठले कुठले राज्य आहेत, तर ओरिसा, त्यानंतर छत्तीसगड, बिहार आणि वेस्ट बेंगाल या राज्यांची बॉर्डर आपल्या झारखंडला लागून आहे. ओके, आणि झारखंडमधले ज्या महत्वाच्या सेंच्युरीत म्हणजे जे अभयारण्य आहेत हे सुद्धा इथं मेन्शन केलेले आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आता आपण. एक प्लांट सेटअप होतोय पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये राहू इथं. आणि तो प्लांट म्हणजे आपल्या देशातला पहिला बायो रिफायनरी प्लांट असणार आहे. ओके, आणि सेकंड जनरेशनचा असणार आहे, त्याला 2G म्हणतात. 2G म्हणजे सेकंड जनरेशन लेवलचा हा प्लांट असणार आहे. याच्यामधून इथेनॉलचं प्रोडक्शन होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि याचं प्रोडक्शन करण्यासाठी म्हणून ॲग्रिकल्चरल वेस्टचा वापर करण्यात येईल. ओके, तर हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. जे ॲग्रिकल्चरल वेस्ट जे जाळलं जातं त्याच्याऐवजी आता त्याचा वापर आपल्याला बायो रिफायनरी प्लांट्समध्ये करून एक आपल्याला बायोफ्युएल सुद्धा भेटणार आहे, इथेनॉल भेटणार आहे त्याच्यापासून. आणि बरेच आपले पैसे पण वाचतीलच, कारण बायोफ्युएल हे मोस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे ते, आणि पोल्युशन फ्री सुद्धा आहे, ते पण महत्वाचं आहे. तर विचारू शकतात अशा प्रकारचा पहिला प्लांट कुठं ओपन होतोय किंवा कुठं स्थापन करणार आहेत, तर तो म्हणजे पुण्यामधल्या राहूमध्ये. ओके, तर सगळे महत्वाचे पॉईंट आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याचं इनॉग्रेशन कुणी केलं होतं हे पण लक्षात ठेवा. त्याचं इनॉग्रेशन आपले जे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत ते म्हणजे नितीन गडकरी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ओके, आणि हा जो प्लांट आहे हा कुठली इंडस्ट्री सेटअप करते असं पण विचारलं तर त्याचं नाव आहे प्राज इंडस्ट्री. हा जो आपला बायो रिफायनरी प्लांट असेल तो एस्टॅब्लिश करणार आहे. ओके, त्याच्यामुळे हे महत्वाची न्यूज होती, एक्झाममध्ये विचारू शकतात. भारताला UN हॅबिटॅटचा आपल्याला प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आलंय.
ही एक आपली एक ग्रोथ झाली. UN हॅबिटॅट्समध्ये भारताला 2 वर्षाचा प्रेसिडेंट बनवण्यात आलेला आहे. ओके, UN हॅबिटॅट म्हणजेच युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट प्रोग्राम. आणि याच्यासाठी आपले जे व्यंकय्या नायडू आहेत तर यांचं एक ॲक्च्युली एक मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये हेड होता इंडिया आणि त्याला रिप्रेझेंट केलं होतं व्यंकय्या नायडूंनी. ओके, आणि UN हॅबिटॅट याच्याबद्दल जर तुम्हाला हेडक्वार्टर जर जाणून घ्यायचं असेल ते पण नैरोबी जे की केनियामध्ये आहे, तिथंच याचं पण हेडक्वार्टर आहे. ओके, तर UN हॅबिटॅट तर याच्यासाठी आपल्याला भारताला 2 वर्षासाठी प्रेसिडेंट बनवलेलं आहे. ओके, पुढची न्यूज आहे पंचायत पुस्तक मेळा याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन नॅशनल बुक ट्रस्टने केलं होतं आणि हे आयोजन कुठं केलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा हे आयोजन छत्तीसगडमध्ये करण्यात आलंय. ओके, तर ही न्यूज सुद्धा महत्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता नुकताच हरियाणाने डेटा कलेक्शन सुरू केलेलं आहे. संपूर्ण लेवलचं डेटा कलेक्शन, एकदम डोअर टू डोअर जाऊन ते डेटा कलेक्ट करतायत. याच्यामध्ये सगळी त्या कुटुंबाबद्दलची माहिती असेल की कुटुंबामध्ये कोण पेन्शन घेणारा व्यक्ती आहे का, कुणाकुणाला स्कॉलरशिप आहे, कोण कोण मनरेगाच्या अंतर्गत आहे, लोन कुणी घेतलंय का, त्यानंतर LPG कनेक्शन आहे का, तर याच्यासाठी डेटा कलेक्शन सुरू केलेलं आहे. ओके, तर हे 2015 मध्ये पण याआधी हरियाणाने असं केलं होतं आणि आता सुद्धा हे 1-2 महिन्याचा त्यांचा प्रोग्राम असेल ज्याच्या अंतर्गत ते डोअर टू डोअर जाऊन डेटा कलेक्ट करतील. ओके, आणि याच्यातून स्मार्ट IDS पण आपल्याला ते वाटप करणार आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. कुठलं राज्याने असं केलंय डोअर टू डोअर डेटा कलेक्शन विचारू शकतात एक्झाममध्ये, तर ते राज्य म्हणजे हरियाणा. ओके, आपले भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतंच नक्षलवाद्यांशी लढा करण्यासाठी म्हणून एक स्ट्रॅटेजी बनवली आहे आणि त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे समाधान. समाधान हे एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचं खूप मोठं एकदम मोठं नाव आहे त्याचं आणि एक्झामला तेवढं पण लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता की असं काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली आपल्या गृहमंत्र्यांनी आणि त्याला नाव दिलेलं आहे समाधान. ओके, तर समाधान हे काय कशाशी संबंधित ते जर विचारलं तर नक्षलवाद्यांशी लढा देण्याची नवीन जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं नाव आहे समाधान. ओके, आणि तुम्ही बघू शकता समोर जो आपला रेड कॉरिडॉर झोन जो आहे म्हणजे जो नक्षल अफेक्टेड रिजन आहे जास्त करून, तर तो इथं दिसतोय. बरेच राज्य नक्षल अफेक्टेड असतात, त्याच्यामध्ये जास्त करून झारखंड आहे, बिहार आहे, वेस्ट बेंगॉल आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशचा काही भाग. तर असे बरेच राज्य आहेत जे की नक्षल अफेक्टेड जास्त प्रमाणात आहेत. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे ADB संबंधित ही न्यूज आहे. ADBची नुकतीच बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची एक मीटिंग झाली. ही 50वी मीटिंग होती आणि जी मीटिंग जपानमध्ये पार पडली. ओके, तर या मीटिंगला कुणी हजेरी लावली होती भारताकडून किंवा भारताचं नेतृत्व कुणी केलं होतं विचारलं तर ते म्हणजे अरुण जेटलींनी त्याचं भारताचं रिप्रेझेंटेशन केलं होतं. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल आणखीन तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता की त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर त्याचं हेडक्वार्टर आहे मनिलामध्ये जे की फिलिपिन्समध्ये. तुम्हाला इथं पूर्ण एशियाचा मॅप दिसत असेल, त्याच्यामध्ये आपला भारत आणि त्याच्यानंतर जे आपला फिलिपिन्स जे आहे एकदम हाँगकाँग, त्यानंतर जे आपल्या साऊथ चायना सीच्या जवळच्या ज्या कंट्रीज आहेत तर त्याच्या जवळचा प्लेस म्हणजे फिलिपिन्स. ओके, आणि हा रिजन स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचं रिजन आहे. आपण साऊथ चायना सी एखाद्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूयात. ओके, नेक्स्ट न्यूज बघूयात आपण. शताब्दी एक्सप्रेस नवीन सुरू झालेली आहे. ही पण महत्वाची न्यूज असती, एक्झाममध्ये डायरेक्टली विचारू शकतात. कुठून कुठपर्यंत ती चालली आहे. ही 2 राज्य जोडणारी शताब्दी एक्सप्रेस असणार आहे. आणि कुठले कुठले 2 राज्य तर ते म्हणजे एक अरुणाचल प्रदेश आहे आणि दुसरं आसाम आहे. अरुणाचल प्रदेशमधल्या नाहर लगून तर इथून ती निघल आणि गुवाहाटीपर्यंत जे की आसाममध्ये. ओके, तर गुवाहाटी ते नहार लगून तर हे 2 प्लेसेस शताब्दी एक्सप्रेस सुरू झालेली आहे. ओके, आणि याचं इनॉग्रेशन आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. आणि हे आसामशी संबंधित आहे जास्त करून. आसाम आणि अरुणाचल प्रदेश हे जे आपले थोडे नॉर्थ ईस्ट कडचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी थोडी कमी आहे. मग हे अशा प्रकारचा जो प्रोजेक्ट असेल जो त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणारा असेल तर एक्झाममध्ये त्याच्यावरती प्रश्न बनू शकतात. ओके, आणि अरुणाचल प्रदेश सध्या फार न्यूजमध्ये, त्याच्यामुळे ही न्यूज सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचीच आहे. ओके, पुढची एक न्यूज महत्वाची आहे. बोट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारची सर्व्हिस सुरू करणारा ओडिसा हे राज्य बनलेलं आहे. ओके, तर ओडिशामध्ये आता बोट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू केलेली एका 4 डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांच्या सुरू केलेली आहे.
अशा प्रकारची बोट असेल आणि जी आपल्या वेगवेगळ्या ओडिशामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना आरोग्याविषयीच्या सुविधा प्रोव्हाइड करेल. ओके, तर कुठल्या 4 जिल्ह्यांमधून असं जरी एक्झाममध्ये विचारलं तर ती नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची. पहिला जिल्हा म्हणजे कोरापूट, त्याच्यानंतर मलकानगिरी, त्याच्यानंतर थर्ड जिल्हा तो म्हणजे केंद्रापारा आणि चौथा जिल्हा म्हणजे कालाहांडी. तर या 4 डिस्ट्रिक्ट्समध्ये, ओडिशाच्या 4 डिस्ट्रिक्ट्समध्ये ही बोट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू करण्यात आली. ओके, पुढची न्यूज स्पोर्ट्सशी संबंधित आहे. सुलतान अझलम शाह कप एक कप असतो. आता याच्यावरती प्रश्न बरेच एक्झाममध्ये बनू शकतात. हा कप कुठल्या स्पोर्ट्सशी संबंधित आहे हे सुद्धा विचारतील. कुणी जिंकला हा तर एक प्रश्न बनू शकतो आणि भारताचा नंबर कितवा होता. तर अशा 3-4 लाईन क्वेश्चन बनू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कप आहे सुलतान अझलम शाह कप, तर हा हॉकीशी संदर्भात आहे. ओके, म्हणजे जे हॉकीतला एक महत्त्वाचा कप आहे, ह्या कपचं नाव आहे ते, आणि ते कुणी जिंकलाय तर तो ग्रेट ब्रिटननी जिंकलेला आहे. आणि भारताचा नंबर कितवा होता तर भारताचं स्थान या चषकमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं होतं. ओके, तर ग्रेट ब्रिटननी हा कप जिंकलेला आहे. आणि बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंड का किंवा UK म्हणजेच हे ग्रेट ब्रिटन आहे का. तसं काही नाही आहे, वेगवेगळे टर्म्स आहेत ह्या. तर ग्रेट ब्रिटन म्हणजे काय असतं, जो इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्स, तर हा जो एक 3 पोर्शन एकत्र केले तर तो आपला बनल ग्रेट ब्रिटन. ओके, बऱ्याच जणांना हेच माहिती नसतं की ग्रेट ब्रिटन नेमकं काय. बरेच जण इंग्लंडलाच फक्त ग्रेट ब्रिटन समजतात. तसं नाहीये, UK वेगळं आहे, इंग्लंड वेगळं आहे आणि ग्रेट ब्रिटन वेगळं आहे. ग्रेट ब्रिटन म्हणजे वेल्स, इंग्लंड आणि स्कॉटलंड हे 3 रिजन झाले की आपला ग्रेट ब्रिटन बनल. आणि जर UK म्हणाल तुम्ही, युनायटेड किंगडम, द युनायटेड किंगडम, याच्यामध्ये जर आपण आयर्लंडचा, रिपब्लिक ऑफ आयर्लंडचे बेट जर ऍड केले तर तो बनल UK. ओके, म्हणजे UK मध्ये काय काय इन्क्लूड आहे तर आयर्लंड सुद्धा आहे, स्कॉटलँड सुद्धा आहे, वेल्स सुद्धा आहे आणि इंग्लंड. तर हा जो 4 वेगवेगळ्या पोर्शन एकत्र केला तर तो बनल द युनायटेड किंगडम. ओके, तुम्हाला कळाला असेल, हा पॉईंट महत्वाचा आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं जॉग्राफिकली, तुम्हाला इथं क्लिअर झाला असेल. एक फेलोशिप दिलेली आहे, महत्वाची फेलोशिप आहे, कारण 3 भारतीय शास्त्रज्ञांना ही UK रॉयल सोसायटीची फेलोशिप भेटली आहे. फेलोशिपला तुम्ही स्कॉलरशिप पण कन्सिडर करू शकता. तर अशा प्रकारची स्कॉलरशिप भेटणारे 3 भारतीय शास्त्रज्ञ आहेत. तिघांची पण नावं महत्वाची आहेत. 4 लाईन प्रश्न बनू शकतो हा. पहिले शास्त्रज्ञ म्हणजे, हे सगळी नावं तुम्हाला माहितीच पाहिजेत. ओके, पहिले म्हणजे याडविंडर माहिली. ओके, तर याडविंडर माहिली. आणि त्यानंतर दुसरे आहेत कृष्णा चॅटर्जी आणि तिसरे म्हणजे सुभाष खोत. तर सुभाष खोत, कृष्णा चॅटर्जी आणि युधविंदर माहली, तर या 3 शास्त्रज्ञांना, 3 भारतीय शास्त्रज्ञांना ही UK रॉयल सोसायटीची फेलोशिप भेटलेली आहे. ओके, एक्झाममध्ये असं पण UK रॉयल सोसायटीशी संबंधित पण प्रश्न येऊ शकतात, कारण सध्याचे जे रॉयल सोसायटीचे जे प्रेसिडेंट आहेत ते इंडियन ओरिजिन व्यक्ती आहे आणि ते म्हणजे व्यंकटरमण रामकृष्णन. ओके, तर हे व्यक्ती तुम्ही ऐकलं असेल त्यांचं नाव, हे नोबेल प्राइज विनर आहेत आणि इंडियन ओरिजिन आहेत. ओके, आपल्या नोबेलच्या लेक्चरमध्ये आपण यांच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ज्यांनी कुणी ते लेक्चर बघितलेलं नाहीये ते विजन करंट इश्यूज प्लेलिस्टमध्ये जाऊन थोडंसं स्क्रोल केलं खाली की तुम्हाला एक नोबेल प्राइजशी संबंधात लेक्चर दिसल, ते नक्की बघा. त्याच्यामध्ये सगळं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सुद्धा क्लिअर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आता आपण. इथून पुढच्या ज्या न्यूज आहेत ह्या व्यक्तींशी संबंधित असतील, ज्या व्यक्ती सेकंड वीकमध्ये चर्चेत होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ती म्हणजे हे इमॅन्युएल मॅक्रॉन. तर हे जे मॅक्रॉन आहेत, मॅक्रॉन, तर हे सध्याचे फ्रान्सचे नवीन प्रेसिडेंट बनलेत. ओके, आणि यांनी एक विक्रम काय केलाय किंवा यांचा एक रेकॉर्ड काय आहे तर हे फ्रान्सचे यंगेस्ट प्रेसिडेंट आहेत. यांचं एज फक्त 39 इयर आहे आणि हे आता सध्या फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत. ओके, सगळ्यात तरुण प्रेसिडेंट बनण्याचा मान यांच्याकडेच आहे. आणि थोडंफार जर वैचारिक मतभेदांबद्दल जर बघाल तर हे जे मॅक्रॉन आहेत आणि रशियाचे पुतीन, तर यांच्या विचारांमध्ये थोडेसे मतभेद सुद्धा आहेत, त्याच्यामुळे हे व्यक्ती न्यूजमध्ये होते. ओके, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा चालू होती. दोघं पण पियानो वादक आहेत, तर एकमेकांना त्यांनी थोडंसं, ज्यावेळेस मॅक्रॉन यांनी पण एकदा पियानो वाजवला होता आणि त्याच्यातून काहीतरी भाषण दिलं होतं, त्याच्यानंतर लगेचच पुतीननी सुद्धा त्यांच्या एका भाषणाच्या आधी पियानो वाजवला होता. ओके, म्हणजे असे काहीतरी त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत आणि चर्चेमध्ये होते, त्याच्यामुळे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट व्यक्ती आहेत ते म्हणजे पाकिस्तानचे आपल्या भारतातील नवीन राजदूत. तर ते आता नवीन अपॉइंट झालेत, ते म्हणजे सोहेल अहमद.
तर सोहेल अहमद आता सध्याचे पाकिस्तानचे भारतातील नवे राजदूत असतील. जुने तुम्हाला माहिती आहेत ते म्हणजे अब्दुल बासित, हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत हे जुने आहेत. अब्दुल बासित आता सोहेल अहमद झालेले आहेत. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आता आपण. एक अवॉर्ड देण्यात आले न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये. त्याच्यामध्ये बेस्ट डायरेक्टरचा जो अवॉर्ड होता हा कोंकोना सेन शर्मा तर यांना देण्यात आलेला आहे. हे समोर तुम्हाला दिसतं. त्यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांना बेस्ट ऍक्ट्रेस सुद्धा अवॉर्ड भेटलेला आहे. ओके, त्यांची जी मूवी होती लिपस्टिक अंडर माय बुरखा तर या मूवीसाठी त्यांना बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड भेटलेला आहे. आणि जो बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड आहे हा एक शॉर्ट फिल्म आहे, त्याचं नाव आहे अ डेथ इन द गुंज, तर या मूवीसाठी दिलेला आहे. ओके, तर बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड अ डेथ इन द गुंज या चित्रपटासाठी दिलेला आहे. आणि जो बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड आहे हा लिपस्टिक अंडर माय बुरखा या पिक्चरसाठी देण्यात आलेला आहे. ओके, बेस्ट फिल्म कुणाला अवॉर्ड भेटलेला आहे तर मुक्ती भावना यांना बेस्ट फिल्म अवॉर्ड भेटलेली आहे. ओके, महत्वाचे होते हे अवॉर्ड. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये हे अवॉर्ड देण्यात आलेले. अरविंद पंगारिया हे पण न्यूजमध्ये होते रिसेंटली, कारण त्यांना एका कमिटीचे हेड बनवले किंवा एक टास्क फोर्स बनवली आणि त्याचे हेड आहेत अरविंद पंगारिया. तर अरविंद पंगारिया हे एम्प्लॉयमेंटचा डेटा आता एकत्र करणारे गव्हर्नमेंट याच्यासाठी एक टास्क फोर्स बनवलेली आहे आणि या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील अरविंद पंगारिया. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. VK सारस्वत यांना JNUचे म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली तर याचे नवीन चान्सलर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. तर एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण JNU बऱ्याच वेळेस चर्चेत असतं नको त्या गोष्टींमध्ये. तर एक्झाममध्ये विचारलं की याचे नवीन चान्सलर कोण तर ते म्हणजे VK सारस्वत. ओके, नेक्स्ट न्यूज. वेणू राजमौनी तर यांना भारताचे नवीन राजदूत बनवले नेदरलँडसाठी. ओके, तर कोण येतात हे वेणू राजमौनी तर नेदरलँडसाठी भारताचे नवीन राजदूत. एक रिसेंटलीच महत्वाचे पर्सन होते ज्यांचं निधन झालेलं आहे आणि ते म्हणजे उस्ताद रईस खान. तर उस्ताद रईस खान हे इंदोरच्या मेवाती घराण्याचे होते आणि ते सुप्रसिद्ध सितार वादक होते. ओके, तर ते सितार वादक होते आणि कुठल्या घराण्याचे होते तर इंदोरच्या मेवाती. हे मूळचे ऍक्च्युली पाकिस्तानचे होते. ओके, उस्ताद सईद खान. आणखीन एक व्यक्ती याच आठवड्यामध्ये एक म्हणजे महत्वाची व्यक्ती आहे ज्यांचं निधन झालंय ते म्हणजे ॲडॉल्फ किफर. तर ॲडॉल्फ किफर यांचं निधन झालंय आणि हे अमेरिकेचे सगळ्यात वृद्ध असे किंवा सर्वाधिक वय असलेले ऑलिम्पिक चॅम्पियन होते. हे स्विमर होते ऍक्च्युली आणि यांचं एज होतं 98. ओके, तर अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक चॅम्पियन होते ते, ज्यांचं की नुकतंच निधन झालेलं आहे. एक्झाममध्ये विचारू शकतात ॲडॉल्फ किफर हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ते म्हणजे स्विमिंगशी. ओके, हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे एक बुक लिहिलेलं आहे आणि त्या बुकचं नाव आहे विमेन हू वर्क. आणि हे बुक लिहिलेली जी व्यक्ती आहे ही महत्वाची आहे, त्याच्यामुळे हे एक्झाममध्ये विचारू पण शकतात. ते म्हणजे ही डोनाल्ड ट्रम्पची मुलगी आहे, तिचं नाव आहे इवांका ट्रम्प. ओके, तर इवांका ट्रम्प ही डोनाल्ड ट्रम्पची मुलगी आहे, त्याच्यामुळे न्यूजमध्ये आहे आणि तिने लिहिलेलं पुस्तक आहे ते म्हणजे विमेन हू वर्क. ओके, एक्झाममध्ये जर विचारलं असं प्रकारचं पुस्तक कुणी लिहिलंय तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, इवांका ट्रम्प. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे मेचे सेकंड वीकचे इम्पॉर्टंट असे करंट अफेअर्स होते, ज्या चालू घडामोडी होत्या ह्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण मेचा 3rd आणि 4th वीक सुद्धा कंप्लीट करणार आहे. ज्यांनी कोणी मेचा 1st वीक आणि एप्रिलचे जे सगळे लेक्चर्स होते ते बघितलेले नाहीयेत त्यांना इथे एक लिंक अवेलेबल होईल राईट हँड कॉर्नरला, तिथून तुम्ही ते सगळेचे सगळे लेक्चर्स बघू शकता. ओके, तर आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे पण करंट अफेअर कव्हर करणार आहे, बाकीचे पण सिलेबसमधले जे टॉपिक आहेत ते पण कव्हर करणार आहे. कारण आता थोडा मी पण जास्त रिकवर पण झालेलो आहे. ओके आणि फिट आहे, काळजी करायचं काही कारण नाहीये. बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय झालेलं आहे वगैरे, तर ते सगळं तर मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत, पण आता तब्येत ठीक आहे त्याच्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. आपल्याला अभ्यास भरपूर करायचा आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.